सर्वप्रथम मी मराठी नाट्य परिषद अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आभार मानतो. कलाकारांनी कलाकाराचा सत्कार करणं याच्यासारखं दुसरं मला वाटतं आनंद कुठलाच नसतो. आणि तो ज्या पद्धतीने जो झाला म्हणजे विंटेज कारमध्ये बसून यायचं, फुलांचा वर्षाव करायचा, इथे आल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याचं एक सेलिब्रेशन म्हणतो मराठीमध्ये आपण, इंग्लिशमध्ये तशा पद्धतीचं होतं ते. आणि मला असं वाटतं की ही होणं फार गरजेचं आहे. कारण या निमित्ताने काय झालं की आम्ही नवी मुंबईमध्ये राहत असलो तरी सगळ्यांनाच माहिती असतो असं काही नाही. पण आपण केलेलं काम, आपण केलेली कला, आपण केलेलं इतक्या वर्षाची मेहनत जी आहे ती सगळी मेहनत कुठेतरी फळायला आली आणि ती कशा पद्धतीने आली हे जर सांगण्याचं कुठेतरी एक भाग्य असतं ते लोकांपर्यंत गेलं तर कदाचित मी सातत्याने म्हणत होतो की मराठीचा वापर झाला पाहिजे. जगभर मराठी चाललेली आहे पण मराठी शाळा इथे बंद पडत आहेत. ही भावना कुठेतरी लोकांपर्यंत गेली पाहिजे, ती पोचेल अशी मला वाटतं. नाही तर काय होतं की आमच्यासारखे कलाकार माझ्या मागण्या पिढ्या आणखी पिढ्या येतील, नवीन पिढ्या येतील, पण त्या पिढीला कलादालन पण नाही आहे, मराठी नाही आहे. मग मराठी भाषा आपण कुठे जगामध्ये कुठे पोचवणार? जर्मन लोक मराठी शिकतात, रशियन लोक मराठी शिकतात, अमेरिकन मराठी शिकतात, पण मराठी माणूस मराठी शिकत नाही. ही खंत आहे. ते कुठेतरी पुरी होत या निमित्ताने असं मला वाटतं. आणि नव्या मुंबईत कलादालन ही संकल्पना जी आहे, ही भावना आहे आमची सगळ्यांची, ती पूर्णच व्हावी तेव्हा अशी मी आशा करतो. आयुक्तांसमोरच तुम्ही ही खंत व्यक्त केली उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत? नाही, त्याचं कारण होतं की हे व्हायला पाहिजे. मी त्याच्यात कोणाचा द्वेष वगैरे हा प्रकार नव्हता. कलाकाराला नुसती भावना, चित्र काढून चालणार नाही, नुसतं पोट भरणार नाही आहे, ते विकलं गेलं पाहिजे. नवी मुंबई हे 21व्या शतकातलं खूप मोठं शहर आहे. या शतकामधली सगळी लोकं या शहरामधली ही मुंबईला जावी लागतात. 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष वाट बघावी लागते. मला वाटतं हे थांबलं पाहिजे कुठेतरी ना. जर मी नाही व्यक्त केलं तर आणखी कोणतरी व्यक्त करू शकेल. आणि हा मागे मी त्यांना सांगितलं होतं की तू हे करा म्हणून. आपले खासदार साहेब त्यांना पण सांगितलं, ते म्हणून ठाण्यात या म्हणून. पण बोलो नव्या मुंबईमध्ये एक आयडेंटिटी आहे ना त्या शहराची, तिथे कुठेतरी सगळं होतं आहे पण तेच होत नाही आहे. ते व्हायला पाहिजे मला असं वाटतं. तुम्ही मराठी आणि मराठीबद्दल बोललात की मराठी बोलणी यायला पाहिजे, पण आज मराठी आणि अमराठी असा जो वाद सुरू आहे त्याकडे तुम्ही कसं? ही बेसिकली कसं की इथे राहणाऱ्या माणसाला त्याची मातृभाषा असतेच. माझी मराठी भाषा आहे. आपण मराठी यायलाच पाहिजे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं गणलं गेलेलं आहे, त्यामुळे ती यायला पाहिजे. कारण व्यवहाराची ती पण भाषा आहे. तुम्ही मुंबईच्या बाहेर गेल्यानंतर ती भाषा येते, पण ती सक्ती नसावी. बाळ कसं वाढतं ना मूल, तेव्हा ते आपल्या आईबरोबर एक संवाद असतो तिचा, आणि आईचा संवाद हा मराठीतनाच असतो. गाईचं दूध वासरू पितं आणि ते मोठं होत जातं आणि परत जातं ना, तसं आहे ते आईचं मूल असतं ना, ते आईवरच्या पदरं सोडत नसतं कधी. तसं मराठीचं आहे. माझी मातृभाषा ही माझी पहिली गरज आहे. आणि ही गरज जेव्हा मला वाटेल की ही संपलेली म्हणजे योग्य तऱ्हेने चाललेली आहे, त्याच्यानंतर एखादी ॲडिशनल भाषा ही मला यावी लागते, जशी आपण इंग्लिश म्हणतो नाही का. मग आम्ही आता सुलेखनकार म्हणून मी सगळ्याच भाषांकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. कारण भाषा ही सुंदर दिसली पाहिजे, भाषा ही सुंदरच आहे, ती दिसण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून मी कलादालनासारखा विषय तो मांडला. तसाच मराठी भाषेचा आहे. मराठी भाषा खूप छान आहे, सुंदर आहे, आणि ती दिसली पाहिजे, वाचली गेली पाहिजे, मनात जपली गेली पाहिजे. मराठीची सक्ती असेल असं म्हणताय, नेमका खोचक सल्ला हा कोणाला तुमचा? नाही, खोचक सल्ला कोणालाच नाही, अजिबात नाही. मी सल्ला देणारा कोण नाही, पण कलाकार म्हणून भावना असतात ना शेवटी, त्या मांडायच्या असतात. थँक्यू सर. थँक्यू.